बातमी दादरची आहे। दादरमधला अनधिकृत बॅनर हटवण्यात आलेला आहे। हे बॅनर हटवण्यासाठी आता वेग आलेला आहे। सकाळपासूनच या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। इगो मीडियाचे हे बॅनर हटवण्याकरता खरं तर इगो मीडियाला 3 दिवस देण्यात आलेले होते, पण हे बॅनर काही इगो मीडियाने हटवलं नाही। त्यानंतर मनपानंच ही कारवाई आता हाती घेतलेली आहे। हीच इगो मीडिया कंपनी आहे ज्या मीडिया कंपनीचा बॅनर घाटकोपरमध्ये कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले होते। या इगो मीडिया कंपनीचा हे बॅनर दादर परिसरातलं टिळक ब्रिजचा हा सगळा परिसर आणि या परिसरातलं हे बॅनर आता महापालिकेकडून हटवलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याची कारवाई जलद गतीने होताना पाहायला मिळाले। 13 मेला जी दुर्घटना घाटकोपर येथे झाली होती, यामध्ये एकूण 16 ते 17 जणांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आले। दादरमध्ये जे इगो मीडियाचे जे होर्डिंग्स होते, हे होर्डिंग हटवण्याचं काम आता वेगाने होताना आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। 3 होर्डिंग्स या ठिकाणी इगो मीडियाचे होते, यावरती अद्यापही आपण पाहतो या ठिकाणी जे होर्डिंग्स होते ते होर्डिंग हटवण्याचं काम वेगाने होताना पाहायला मिळतंय। क्रेनच्या सहाय्याने हे होर्डिंगचा जो सांगाड आहे तो आता कापण्यात आणि खाली उतरवण्यात येतोय। एकूणच 3 होर्डिंग्स मोठे या ठिकाणी होते आणि यामुळेच कुठेतरी मुंबई महानगरपालिकेने यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। तसेच मुंबईतील अनेक दादर असेल, घाटकोपर असेल, बँड्रा असेल या भागामध्ये जे होर्डिंग्स आहेत त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत। एकूण 2000 पेक्षा जास्त होर्डिंग्सना नोटिसा बजावण्यात आलेल्या आणि याचं ऑडिट सुद्धा होणार आहे। मात्र जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत आणि जे घातपात होण्याची शक्यता आहे अशा होर्डिंग्सवरती तात्काळ कारवाई होताना पाहायला मिळते। पावसाळापूर्व या सर्व होर्डिंग्स जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न हा मुंबई महानगरपालिकेकडून होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। निश्चित आपण ही दृश्य खरं तर पाहतोय। आता हे होर्डिंग हटवलं जात आहे, पण उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जरी हे होर्डिंग हटवलं जात असलं तरी देखील मात्र हे होर्डिंग लावण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार आहे, कधी कारवाई होणार आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। यावर मात्र कोणीही बोलत नाही आणि विशेष म्हणजे आता मनपानं ही कारवाई हाती घेतलेली आहे होर्डिंग हटवण्याची, पण हा पैसा सामान्यांचाच आहे। सामान्यांच्याच या करावर, टॅक्सवर ही मनपाकडून कारवाई केली जाते। त्यामुळे हे होर्डिंग लावण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार आहे हा सवाल लोकशाही मराठी उपस्थित करते। यावर देखील लोकशाही मराठीची नजर असेल, पण या दृश्यासह घेतोय बुलेटिन मध्ये इथंच थांबतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।